लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूरमधील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील हिरामन शेठ मौले तर उपसभापतीपदी सत्यभामा शिवाजी वाघ यांची निवड करण्यात आली आहे। संचालक मंडळाच्या वतीने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभापती आणि उपसभापती पदाची निवड पार पडली आहे। सभापतीपदी सुनील मौले यांची निवड होताच सातपूर ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आलाय। यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी आणि संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची संस्था मानली जाते। शेतकरी आणि स्थानिक व्यापाराच्या बळकटीसाठी या संस्थेची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरते। दरम्यान नवनियुक्त सभापती सुनील मौले यांनी आगामी काळातील संस्थेच्या वाटचालीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे। आगामी काळात संस्थेची उरलेली कामे पूर्ण करत सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन संस्थेला महाराष्ट्रातील नामवंत संस्था बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय। सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे आज चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड जी आहे ती निवड झाली। त्यामध्ये मी स्वतः सुनील हिरामन शेठ मौले माझी चेअरमनपदी निवड झाली। तसंच आमच्या मावशी यांची सत्यभामा शिवाजी वाघ यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली। त्याबद्दल आम्हाला सातपूर ग्रामस्थांच्या वतीने, सातपूर संचालक मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच यापुढेही आम्ही संस्थेच्या हितासाठी जी इथून आम्ही कामे केली तसे इथून पुढे कामे करत आहोत। तसेच संस्थेच्या हिताचे जे निर्णय असतील ते आम्ही नेहमी जे योग्य असतील ते निर्णय आम्ही योग्य रीतीने सातपूरचे शेतकरी असतील, व्यापारी असतील यांसाठी आम्ही जे योग्य असतील निर्णय ते योग्य निर्णय घेऊ आणि सातपूर संस्थेची वाटचाल ही अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने चालू ठेवू। गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेला विविध प्रकारचे चेअरमन लाभले। प्रत्येकाचं काही देणं लागतं, प्रत्येकाने काही ना काही या संस्थेसाठी दिलेलं आहे। मी पण स्वतः या संस्थेचे चेअरमन मला जे पद मिळालं आहे त्या पदाचा एक सारांश घेऊन मी त्या महाराष्ट्रामध्ये या संस्थेचं नाव कसं नावलौकिक येईल याचा मी 100% प्रयत्न करणार। तसंच त्याबद्दल माझ्यासोबत आमच्या मावशी सत्यभामा वाघ यांची मला साथ चांगलीच लाभेल अशी मी तुम्हाला गवा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निघळ यांनी माजी ज्येष्ठ व्यक्तींची आठवण काढत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि ॲक्टिव्ह असं व्यक्तिमत्व सुनील भाऊ मौले, अनिल भाऊ मौले, त्याच्यापैकी सुनील भाऊंना जे चेअरमन पदाचा आज मान दिला, तसेच आमच्या आई सत्यभामा वाघ यांना देखील व्हाईस चेअरमनचा मान दिला। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे, सर्व कमिटीचे आभार मानतो। आणि जे काही याच्या आधीच्या कमिटीने किंवा ज्या पदाधिकाऱ्यांनी जे पद्धतीने काम चालवलं होतं तसंच काम पारदर्शक यांच्याकडनं होईल अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि मला आत्ता शिवाजी काकांची आठवण येते का खरोखर सर्वात जास्त आनंद त्यांना झाला असता, परंतु ठीक आहे आज ते आपल्यात नाही आहे, हरकत नाही। परत एकदा मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। संस्थेच्या मजबूतीसाठी सभासदांचं महत्त्व अधोरेखित करत शांताराम निगळ यांनी आपलं मत मांडलंय। आज आपल्या सातपूर विकास कार्यकारी संस्थेमध्ये जे पद दरवर्षी चेंज करतात, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आज आपले मौले सत्यभामाताई यांची संचालक मंडळाने निवड केली। कारण त्यांच्या विरुद्ध दर्शवलं त्यांच्या पुढील कामं प्रत्येक गोष्ट राहते। प्रत्येक चेअरमनाने आपलं काहीतरी वेगळं असं दाखवायला पाहिजे, आपण केलं पाहिजे, त्या ठिकाणी आपल्या नाव राहिलं पाहिजे, असं काहीतरी करून दाखवावं। सभासदांना जास्तीत जास्त सभासद हा आपला कणा आहे संस्थेचा, आणि त्या संस्थेचा कणा जर सुधारला तर संस्था ऑटोमॅटिक सुधारते। दरम्यान नगरसेवक नितीन निगळ यांनी संस्थेच्या विकास कामांवर भर देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर विश्वास व्यक्त केलाय। आपल्या सातपूर विविध कार्य सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आपल्या सर्वांचे लाडके युवा नेतृत्व सुनील भाऊ मौले तसेच आमच्या आजी वाघताई यांची निवड झाली। आणि सर्वांनीच सांगितलं की खरंच या 5 वर्षातील
यशस्वी संचालक मंडळ ज्यांच्या कार्यकाळात या ठिकाणी सोसायटीचं कम्प्लिशन असेल, नवीन इमारतीचं भूमिपूजन असेल आणि त्याचं लोकार्पण सुद्धा या कार्यकाळात होईल. आणि गावाने जे विश्वास दाखवला होता, ठीक आहे, आपली मागच्या वेळी निवडणूक झाली, पण यापुढे गावाने एकी करून सर्व गावातील 4ही उमेदवार निवडून आणून गाव करील ते राव काय करेल असं म्हणतात. त्याचप्रमाणे या सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो जपण्याचं काम दोन्ही चेअरमन व्हाईस चेअरमन करतील. संस्थेच्या प्रगतीबाबत बोलताना तुषार भंदुरे यांनी संस्थेच्या वाटचालीचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सातपूर गावामध्ये शेतकऱ्यांसाठी झगडणारी संस्था असं तर ही विविध कार्यकारी सोसायटी आज नवीन बिल्डिंगचं त्यांच्या कार्यकाळामध्ये नवीन बिल्डिंगचं उद्घाटन झालं आणि ते काम जोमाने चालू झालं. अशीच भराभारी या सोसायटीची हो अशी मी सोनाली तुषार भंदुरे व भंदुरे परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच काम दिमाखात चालू राहावं. तर निवडणुकीमध्ये ग्रामस्थांच्या सहभागाबद्दल बोलताना निलेश भंदुरे यांनी आभार व्यक्त केले. संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडणुकीप्रसंगी संस्थेचे संचालक, सभासद व समस्त ग्रामस्थ यांनी आणि सचिव यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन जी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व संचालकांचे, सभासदांचे आणि ग्रामस्थांचे या संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो आणि या दोघांच्याही वाटचालीसाठी कारकिर्दीत शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावेळी सातपूर गावातील ग्रामस्थ शिवाजी भंदुरे, गोकुळ निगळ, निलेश भंदुरे, शांताराम निगळ, भिवानंद काळे, लक्ष्मण घाटोळ, मच्छिंद्र भंदुरे, सचिन घाटोळ, प्रकाश निगळ, नगरसेवक नितीन निगळ, तुषार भंदुरे, संस्थेचे संचालक दिलीप भंदुरे, किशोर मुंदडा, अनिल सोनवणे, कांतीलाल भंदुरे, विजय भंदुरे, कुंदन मौले, सुलोचना तिडके, अमर काळे उपस्थित होते. दरम्यान नव्या नेतृत्वाकडून संस्थेच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते. तर सातपूरमधील शेतकऱ्यांसाठी ही संस्था अधिक सक्षम होईल का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.